नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सासवडमध्ये खाजगी सावकारीचा विळखा, वर्षानुवर्ष व्याज भरूनही मुद्दल बाकीच. सासवड कर्जाच्या वेळी आर्थिक मदतीचा हात म्हणून सावकाराकडून घेतलेले कर्ज अनेक कुटुंबांसाठी आता आयुष्यभराचा फास ठरत असल्याचं चित्र सासवड शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. एकदा घेतलेल्या कर्जाची वर्षानुवर्ष व्याजाची परतफेड करूनही मुद्दल बाकी आहे असं सांगत कर्जदाराच्या मानगुटीवर बसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यापूर्वीही सासवड परिसरात कथित बेकायदा सावकारी व पठाणी वसुलीची काही प्रकरणे समोर आली असून काही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र अशा प्रकारच्या व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या व्यक्तींपर्यंत तपास पोहोचणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्जदारांनी वर्षानुवर्ष व्याज आणि काही वेळा मुदतीचीही रक्कम परत केल्यानंतरही खाते पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही प्रकरणांमध्ये व्याजाची रक्कम वेळेत न भरल्यास त्यावरही पुढील व्याज आकारले जात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे सुरुवातीला घेतलेली रक्कम तुलनेने कमी असली तरी कालांतराने कर्जाचा डोंगर वाढत जातो. कथित खाजगी सावकारांकडून दरमहा 10 ते 25% व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारी असून प्रत्यक्ष व्यवहारात दर वेगवेगळा असल्याचे समोर येत आहे. या व्यवहाराची अधिकृत चौकशी झाल्यास सावकारीच्या आर्थिक साखळीचे वास्तव स्पष्ट होऊ शकतं.